स्वागत आहे तुमचं सप्तरंग इयत्ता तिसरी. पाठ 6वा. 3 मित्र. आपण शिकलो त्याचे प्रश्न आणि उत्तर. या अभ्यास करूया. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. क. किती मित्र होते? उत्तर 3 मित्र होते. ख. शहरात कोण आले? शहरात दानी पुरुष आले. ग. ते 2 मित्र मदतीसाठी कोणाकडे गेले? उत्तर 2 मित्र मदतीसाठी दानी पुरुषाकडे गेले. घ. दुसऱ्या मित्राने मिळालेल्या रकमेचे काय केले? दुसऱ्या मित्राने त्या रकमेत मुलीचे लग्न केले व मजेत राहू लागला. ड. तिसरा मित्र कसा होता? उत्तर तिसरा मित्र लोभी नव्हता. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन शॉर्ट. क. महापुरुष तिसऱ्या मित्राच्या बोलण्यावर प्रभावित का झाले? तिसरा मित्र सरळ व साधा असतो. तो इतर दोघांसारखा लोभी नसतो. त्याच्या बोलण्याने महापुरुष प्रभावित होतात. क्वेश्चन ख. या कथेत तात्पर्य तुमच्या शब्दात लिहा. उत्तर अति लोभ वाईट असते. खोटे बोलणेही वाईटच. प्रश्न तिसरा. कोण कोणास म्हणाले ते लिहा. क. मी फक्त आपल्या दर्शनासाठी आलो आहे. हे कोण कोणास म्हणाले होते? तर उत्तर तिसरा मित्र महापुरुषाला म्हणाला. क्वेश्चन ख. हे महापुरुषा, मी आपल्या विशाल हृदयाविषयी ऐकले आहे. उत्तर दुसरा मित्र महापुरुषाला म्हणाला. क्वेश्चन ग. आपण मला 50 रुपये द्याल का? उत्तर पहिला मित्र महापुरुषाला म्हणाला. क्वेश्चन घ. मी एक अभागी आहे. कृपया माझ्यावर दया करा. उत्तर दुसरा मित्र महापुरुषाला म्हणाला. शब्द शुद्ध करून लिहा. महापुरुष. महापुरुषांमध्ये काय चुकीचं आहे की श जे आहे ते चुकीचं आहे. बघा, श आपण शामूर्ग श लिहितो का महापुरुषाला? नाही, षटकोन श. दिवशी हे पण इथे ते आहे षटकोन श, पण लिहितो आपण दिवशीला शामूर्ग श. दानी बघा, नळाचं न पाहिजे तर बाणाचं न आहे. दानी हे करेक्ट आहे. लग्न हे असं लिहितात, ग पूर्ण नाही तर अर्ध लिहितात, लग्न. भाषा ज्ञान. समानार्थी शब्द लिहा. सकाळ प्रातःकाल. ख. रात्रला रजनी. खूप पुष्कळ अमाप. सर्व सगळे. पुढे विरुद्ध अर्थी शब्द लिहा. छोटाला मोठा. वाईटला जीवनला मृत्यू. वाईटला चांगला. मित्रला शत्रू. वचन बदला. घर घरे. गरज गरजा. पैसा पैसे. रुपया रुपये. लिहा. खालील शब्द इंग्रजीत लिहा. वाईट. वाईटला बॅड. दरवाजा डोअर. छोटे स्मॉल. नोकरी सर्व्हिस. इथे आपल्याला पूर्ण क्वेश्चन आन्सर संपलेले आहेत आणि हे एक उपक्रम आहे. तुमच्या आवडत्या मित्राविषयी 4 वाक्य लिहा आणि चित्र चिटकवा. आता हे तुम्ही मनाने करून मला कॉमेंटमध्ये सांगा.